नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी मधील व्याकरणच्या संदर्भात पाहणार आहोत. पुढचा जो प्रकार आहे तो शब्दसिद्धी. व्याकरणाचा प्रकार आहे शब्दसिद्धी. साधारणपणे मराठी भाषेत वेगवेगळ्या प्रकारचे शब्द येतात. खूप नवीन शब्द येतात. आपण वाचत असलेले, अभ्यासाला असलेले ते फक्त आपल्या मराठीच भाषेतील शब्द असतात असं नाही, तर इतर भाषेतून आलेले शब्द हे सगळे आपल्या मराठीनं सामावून घेतलेत. हे सगळे आपल्या मराठीनं सामावून घेतले. इतकी व्यापकता या आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. आणि हे जे नवीन शब्द जे आहेत हे सगळे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये सामावून घेतले. तो शब्द शब्दसिद्धी या नावाने तो तयार होतो. वास्तविक पाहिलं तर शब्दसिद्धी आपल्याला 2 मार्क्ससाठी आहे. 2 मार्क्ससाठी शब्दसिद्धी हा व्याकरणाचा प्रकार आहे. जेणेकरून शब्द कसा बनतो म्हणजे तो कसा सिद्ध होतो या प्रक्रियेला शब्दसिद्धी असं म्हणतात. जसे की भाषेचे काही प्रकार पडतात. अगदी याच्याही अगोदर लक्षात घ्या, अनेक शब्द, मग ते तत्सम शब्द असतील, तद्भव शब्द असतील, परकीय शब्द असतील, हे अनेक भाषांमधून आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत. मग ते संस्कृत शब्द असतील, फारसी असतील, अरबी असतील, कन्नड असतील, इंग्रजी भाषेमधून आलेले शब्द असतील. हे बहुतांश आलेले शब्द आपल्या भाषेनं आपलेसे केले आणि त्यापासून वेगळ्या प्रकारची वाक्य ही तयार होतात आणि भाषेचं सौंदर्य जे आहे ते सौंदर्य वाढत जातं. आता भाषेचे जे शब्द आहेत, भाषेत शब्द आहेत हे 2 प्रकारचे आहेत की जेणेकरून जा, ए, उठ, बस, कर. बघा किती गंमत आहे त्या शब्दामध्ये. जा, ए, उठ, बस, कर. आता अशा मूळ धातू किंवा जे शब्द असतात त्यांना सिद्ध शब्द असं म्हणतात. सिद्ध शब्द असं म्हणतात. आता कर, कर सारख्या सिद्ध शब्दापासून करू, करून, करणारा, करावे अशा प्रकारचे काही वेगळे शब्द तयार होतात. मुलांनी लवकर उठावे. लक्षात आलं? मुलांनी लवकर उठावे. अभ्यासाला बसावे, करावे, उठावे, बसावे. जा, ए, उठ, बस, कर. लक्षात आलं? तर असे काही शब्द बनतात त्यांना साधित शब्द असं म्हणतात. त्यांना साधित शब्द असं म्हणतात. उपसर्ग घटित शब्द बघा आपल्या समोर येतोय. उपसर्ग घटित शब्द. असे अनेक साधित शब्द एकत्रित येतात आणि उपसर्ग घटित शब्द तयार होतो. आता या उपसर्ग घटित शब्दाचं वैशिष्ट्य काय आहे तर उपसर्ग जो असतो हा उपसर्ग शब्दाच्या पूर्वी असतो. लक्षात आलं? जो आलेला शब्द आहे त्या शब्दाच्या पूर्वी अगोदर तो शब्द असतो. उपसर्ग घटित शब्द कसा ओळखायचा तर उपसर्ग हा शब्दाच्या पूर्वी असतो. कुठेतरी लिहून ठेवण्यास महत्वाचं. शब्दाच्या पूर्वी जे हा उपसर्ग हा शब्दाच्या पूर्वी असतो, अगोदर असतो. जसं उदाहरण बघा. अव, अव, अवकृपा. खाली रेष मारलेली आहे. कृपा हा शब्द आहे. कृपा हा शब्द आहे. पण या शब्दाच्या अगोदर हा उपसर्ग अवचा लागलेला आहे. अवकृपा. लक्षात आलं? जम्बलिंग करून काही घ्यायचं नाही. फक्त संकल्पना व्याकरणाच्या लक्षात ठेवा. जाता जाता मार्क्स पडतात. जाता जाता
मार्क्स पडतात. उपसर्ग घटित शब्द कसा ओळखायचा, तर उपसर्ग हा शब्दाच्या पूर्वी असतो. शब्दाच्या पूर्वी असतो. शब्द आहे कुठला, कृपा. कृपाच्या अगोदर शब्द काय, उपसर्ग काय, अव. दुसरा बघा गुण, अवगुण. गुण, अवगुण. पुढचा शब्द बघा अवमान. अवमान, मान. मान हा शब्द आहे, प्रमुख शब्द आहे. आणि त्या प्रमुख शब्दाच्या अगोदर किंवा पूर्वी काय काय बघा, उपसर्ग अव. जसं लक्षण, अवलक्षण. अवलक्षण. लक्षण हा शब्द प्रमुख आहे आणि या शब्दाच्या पूर्वी काय लागलेलं आहे, अव. अवलक्षण. उपसर्ग घटित शब्द कसा ओळखायचा, हे फार अवघड नाही. मी दोन्ही ठिकाणी तुम्हाला ट्रिक दिलेले आहे. तर उपसर्ग घटित अनेक शब्द एकत्रित असतात. 2 मार्क्स आहेत. बऱ्याच लोकांचे 2 मार्क्स इथं जातात, म्हणजे काही लोकांचे जातात, पण बहुतांशी इथं मार्क्स पडतात. लक्षात घ्या कसे पडतात. तर उपसर्ग घटित शब्द कसा ओळखायचा, तर उपसर्ग हा शब्दाच्या पूर्वी लागत असतोय. शब्दाच्या पूर्वी. कृपा, अवकृपा. अव हा काय, उपसर्ग आहे. गुण हा शब्द आहे, प्रमुख शब्द आहे, पण अवगुण हा उपसर्ग लागला. मान, अवमान हा शब्दाच्या पूर्वी लागलेला आहे. अवलक्षण, लक्षण, अव. या पद्धतीनं उपसर्ग घटित शब्द. त्यानंतर बघा भर. भर, धाव, भरधाव. धाव हा मूळ शब्द आहे. या शब्दाला भर हा काय लागला, उपसर्ग लागला. भर हा उपसर्ग लागला, त्यामुळं भरधाव. भर रात्री, भर दिवसा, भर चौकात, भर रस्ता. विषय लक्षात येत आहे. कुठेही काय थोडंही जंगलिंग व्हायचं कारण नाही. उपसर्ग या शब्दाचा अर्थच असा की शब्दाच्या पूर्वी हा उपसर्ग असतो. उपसर्ग घटित शब्द कसा ओळखायचा, शब्दाच्या पूर्वी. धाव, भरधाव. रात्री, भर रात्री. भर दिवसा, दिवसा, भर दिवसा. चौकात, भर चौकात. भर रस्ता, अशा अर्थानं. त्यानंतर नि, उपसर्ग काय बघा, नि. निदर्शन. जसं दर्शन हा प्रमुख शब्द आहे. या शब्दाच्या पूर्वी काय लागलं, नि. नि हा उपसर्ग लागला. निदर्शन. निकोप, कोप, निकोप. निकामी म्हणजे कामी, निकामी. निगर्वी, गर्वी जे गर्विष्ठ म्हणतो ना आपण, तसं निगर्वी. त्यानंतर अति. उपसर्ग कसा आहे बघा, अति. शब्द आहे अतिक्रमण. अतिक्रमण. क्रमण हा प्रमुख शब्द आहे आणि या प्रमुख शब्दाच्या पूर्वी उपसर्ग काय लागलाय, अति. अतिक्रमण. या अति आणि क्रमण मधला प्रमुख शब्द क्रमण. लक्षात आलं. उपसर्ग हा अति आहे. अतिक्रमण. अति लोभी, लोभी, सेल्फिश म्हणतो ना आपण, तर अति लोभी. त्याचप्रमाणे अतिरिक्त, रिक्त, अतिरिक्त. अतिशय, शय, अतिशय अशा अर्थाने. त्यानंतर उपचार, उपचार. उप हा काय आहे, उपसर्ग आहे, त्यामुळं उपचार. चार हा प्रमुख आहे. त्यानंतर उपयोग, योग, योग वियोग म्हणतो ना आपण, तर त्या पद्धतीनं उपयोग. आणि त्यानंतरचा पुढचा शब्द बघा, उपहार. उपहार ग्रह, त्यातला उपहार. उपग्रह म्हणजे प्रमुख शब्द काय, ग्रह, आणि उपसर्ग उप, उपग्रह.
उपयोग आहेत. त्यानंतर उपचार. ओके. त्यानंतर बघा उपसर्ग आहे बे. उपसर्ग आहे बे. बेडर. बेडर. डर हा प्रमुख शब्द आहे. या प्रमुख शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागलेला आहे बे. बेडर. बेशक. बेडर. बेशक. बिनचूक. बिन तक्रार. भरपूर शब्द आहेत. भरपूर शब्द आहेत. फक्त तुम्ही संकल्पना समजून घ्या, बाकीचं सारं काही सोपं आहे. लक्षात आलं. उपसर्ग या शब्दाचा अर्थच असा की तो शब्दाच्या पूर्वी असतो. लक्षात आलं. उपसर्ग हा काय शब्दाच्या पूर्वी असतो, त्यानंतरचा प्रमुख शब्द असतो. अर्थात त्यानंतर बिन. त्यानंतर उपसर्ग काय बिन. चूक. चूक. बिन चूक. बिन धोक. बिन धोक. त्यानंतर बिन तक्रार. बिन तक्रार. त्यानंतरचा शब्द आहे बघा उपसर्ग आहे ना. ना. ना उमेद. प्रमुख शब्द उमेद आहे. जगण्यातली उमेद. तर उमेद या शब्दाच्या पूर्वी उपसर्ग लागलाय ना. ना उमेद. त्यानंतर पुढचा शब्द आहे ना कबूल. कबूल हा प्रमुख शब्द आहे, पण उपसर्ग काय लागला ना. ना कबूल. ना पसंत. ना पसंत. पसंत. ना. ना पसंत. त्यानंतर लायक. प्रमुख शब्द काय लायक. उपसर्ग लागला ना. नालायक. त्यानंतर नाराज. राज. नाराज. या पद्धतीने असे भरपूर शब्द आहेत की तुम्ही अभ्यासा लक्षात घ्या आणि इतरही शब्द शोधायचा प्रयत्न करा. उपसर्ग घटित अवघड आहे का बघा. प्रमुख शब्दाच्या पूर्वी हा उपसर्ग असतो. प्रमुख शब्दाच्या पूर्वी अगोदर. जसं कृपा. मी या रेषा मारलेल्या आहेत, याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल. लक्षात आलं. कृपा अवकृपा. गुण अवगुण. मान अवमान. लक्षण अवलक्षण. धाव भरधाव. रात्री भररात्री. दर्शन निदर्शन. निकोप. अतिक्रमण क्रमण. लक्षात आलं. प्रमुख शब्दाच्या पूर्वी उपसर्ग असतो. उपसर्ग घटित शब्द. ओके. त्यानंतर आपण दुसरा जो काही महत्वाचा प्रकार आहे यातला तो म्हणजे प्रत्यय घटित शब्द. आता प्रत्यय घटित शब्दाचं वैशिष्ट्य काय, तर प्रत्यय हा शब्दाच्या नंतर असतो. लक्षात आलं का. हे दोन्ही एकमेकाला भिन्न आहेत. हा शब्दाच्या पूर्वी असतो, हा शब्दाच्या नंतर असतो. शब्दाच्या नंतर असतो. लक्षात आलं. शब्दाच्या नंतर. प्रमुख शब्दाच्या नंतर प्रत्यय असतो. लक्षात आलं. प्रत्यय असतो. आई. बघा प्रत्यय कसा आहे आई. चराई. चर. चर या चर या प्रमुख शब्दाचा प्रत्यय काय आई. चराई. उजळाई. पुढचा शब्द उजळाई. लक्षात आलं. त्याचबरोबर खोदाई. अंगाई. शिष्टाई. दांडगाई वगैरे वगैरे भरपूर शब्द आहेत. त्यानंतर आऊ. आऊ. आता बघा टाकाऊ. आऊ. टाकाऊ. जळाऊ. शिकाऊ. विकाऊ आणि लढाऊ. लक्षात आलं. हा प्रमुख शब्दाच्या नंतर. प्रमुख शब्दाच्या नंतर हा प्रत्यय घटित शब्द असतो, म्हणजे प्रत्यय असतो. त्यानंतर बघा आऊ. आळू. आळू शब्द काय आळू. विसराळू. विसरा. विसरा. आता या विसरा विसरणं. तर या शब्द
शब्दाच्या नंतर हा प्रत्यय आहे. विसराळू, लाजाळू, सोसाळू, झोपाळू, मायाळू असे अनेक शब्द आहेत. त्यानंतर दार. लक्षात आलं? आता दुकानदार. दुकान हा प्रमुख शब्द आहे, पण दुकान या प्रमुख शब्दाला प्रत्यय काय लागलाय? दार. फौजदार. दुकानदार, फौजदार. पोतदार, धारदार. पोतदार, धारदार, इनामदार. लक्षात आलं? अशा पद्धतीचे अनेक शब्द या बाबतीत आपल्याला करता येतील. ते तुम्ही करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा गिरी. गिरी. आता गुलामगिरी. गुलामगिरी. मूळ शब्द काय? गुलाम. गिरी हा प्रत्यय आहे शब्दाच्या नंतरचा, त्यामुळं गुलामगिरी. मुलुकगिरी. जादूगिरी. जादूगिरी. प्रमुख शब्द जादू, लागलेला प्रत्यय काय? गिरी. जादूगिरी. त्यानंतर इक. इक हा प्रत्यय जसं की वार्षिक, मासिक. वार्षिक, मासिक, धार्मिक. ओके, भरपूर आहे. त्यानंतर इत. इत. आनंदित. आनंदित. दुःखित. मूर्छित. उत्कंठित आणि संशयित. संशयित. प्रमुख शब्दाच्या नंतर प्रत्यय. प्रमुख शब्दाच्या नंतर प्रत्यय, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्व. हे त्व काय आहे? तर महत्व, महत्व, जडत्व, गुरुत्व आणि विद्वत्व अशा पद्धतीचे अनेक शब्द तुम्ही तयार करू शकता. लक्षात आलं? उपसर्ग घटित, प्रत्यय घटित. त्यानंतर तिसरा यातला महत्वाचा आहे तो म्हणजे अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द. आता हा अभ्यस्त शब्द कसा ओळखायचा बघा. तर शब्दाची पुनरावृत्ती यामध्ये जास्त प्रमाणात होते. हा समास ओळखणं सगळ्यात सोपं. हे पण सोपंच आहे, काहीच अडचण नाही. हो, हा अभ्यस्त शब्द ओळखणं सगळ्यात सोपं आहे. लक्षात आलं? याचं कारण काय? शब्दाची पुनरावृत्ती होते, त्याच शब्दाची पुनरावृत्ती होते आणि लयबद्धता त्याच्यामध्ये असते. लयबद्धता त्याच्यामध्ये असते. बघा, गल्लो गल्ली. गल गल डबल डबल झालेला आहे. अभ्यस्त शब्दाची पुनरावृत्ती होते, बहुतांश शब्द पुन्हा 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 येतात आणि एक प्रकारची लयबद्धता त्याच्यामध्ये असते. लयबद्धता या अभ्यस्त शब्दामध्ये असते. बघा, गल्लो गल्ली. गल गल पुन्हा पुन्हा शब्द आलेले आहेत. गल्लो गल्ली जसं जोड शब्द पण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर धमधाम, म्हणजे धम 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 धम. धम 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 धम. बघा, धम धम पुनरावृत्ती निश्चितच झालेली आहे. शब्दांची पुनरावृत्ती झाली आणि लयबद्धता ही त्याच्यामध्ये आहे. धम 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 धम. त्यानंतर बघा, हुबेहूब. हुबेहूब पुन्हा पुनरावृत्ती होते. हुरहुर. हुर हुर. वटवट. वट वट. तिळतिळ. तिळ तिळ. मागोमाग. मागोमाग. आंबट तिंबट आणि धब धबाधब. धबाधब. लक्षात आलं? एक प्रकारची पुनरावृत्ती आहे
आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये एक प्रकारची लयबद्धता आहे. हा समास आपल्याला लवकर ओळखता येतो. याच्याही शिवाय आणखी तुम्ही इतर काही शब्द आहेत ते शोधायचे आणि त्या समासामध्ये लिहायचे. ओके, म्हणजे याच्यावरची कृती आपल्याला पूर्ण करता येईल. काळजीपूर्वक अभ्यासा. पुन्हा समासाबद्दल म्हणजे समास जसे आपण छानपैकी अभ्यासले तसंच शब्दसिद्धीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नका. याचं कारण लक्षात घ्या, 2 मार्क्स आहेत. उपसर्गघटित शब्द कसा ओळखायचा? उपसर्ग हा शब्दाच्या पूर्वी लागलेला असतो, अगोदर लागलेला असतो, आणि प्रत्यय हा शब्दाच्या नंतर लागलेला असतो. अभ्यस्त शब्द शब्दाची पुनरावृत्ती असते किंवा एक प्रकारची लयबद्धता असते. हे शब्द वहीमध्ये लिहा आणि इतर शब्द जादा शोधून लिहा. धन्यवाद.